वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी। शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट। वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा। प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत। पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी। फोन नंबर 9762957172। या प्रदर्शनाला आजच भेट द्या। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माननीय श्री धैर्यशील माने दादा यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज शिंत्रे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा 13,426 मतांनी विजयी झाला। अटीतटीच्या लढतीमध्ये सत्यजित आबा पाटील व धैर्यशील माने यांच्यात पहिल्यापासूनच 2 ते 3 हजाराच्या मतांनी वरचढ होत होती। तसेच राजू शेट्टी यांचाही पराभव झाला आहे। तर शेवटच्या फेरी अखेरपर्यंत कोण जिंकणार याची उत्सुकता लागली होती। कार्यकर्त्यांची लगबग वाढली होती, पण शेवटच्या 4 फेरीमध्ये धैर्यशील माने यांनी बाजी मारत विजयाचा गुलाल आपल्यालाच लावला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा 48वा मतदारसंघ महाराष्ट्र राज्याचा शेवटचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये महायुती व शिंदे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी या तिघांमध्ये लढत होती। या मतदारसंघामध्ये दिग्गजांच्या सभा पार पडल्या, पण जनतेने खासदार धैर्यशील माने यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली। काल सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती, तर सत्यजित आबा पाटील हे सुरुवातीपासून 14व्या फेरीपर्यंत 2 ते 4 हजारांनी मतांनी आघाडीवर होते, पण 16व्या 17व्या फेरीनंतर धैर्यशील माने यांनी आघाडी घेतली। तर कधी 11 मतांनी तर कधी 44 मतांनी ते आघाडीवर होते। त्यामुळे दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली। कोण निवडून येणार, गुलाल कोणाला लागणार अशी संभ्रम अवस्था कार्यकर्त्यांच्या मनात झाली होती। कधी सत्यजित आबा पुढे तर कधी धैर्यशील माने पुढे असा कौल येत होता, पण शेवटच्या 19 फेरीनंतर धैर्यशील माने यांनी बाजी मारत विजयाचा गुलाल उधळला। तसेच सत्यजित आबा पाटील यांचे कार्यकर्ते सकाळी आघाडीवर असल्यावर काही ठिकाणी फटाके, आतिषबाजी लावली, तसेच गुलाल उधळून करण्यात आले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांना 5,20,190 मते मिळाली, तर सत्यजित पाटील यांना 5,06,764 मते मिळाली व राजू शेट्टी यांना 1,79,850 इतकी मते मिळाली। यामध्ये धैर्यशील माने यांना 13,426 मतांनी विजयी झाला। तर त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली, पण महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष केला। धैर्यशील माने यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून धैर्यशील माने यांनी सुद्धा डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला, तसेच कॉलरही उडवली व शड्डूही ठोकला। विरोधकांना त्यांनी चांगलीच आवाहन दिले आहे। इचलकरंजी शहरासह 6 विधानसभांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। प्रत्येक चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेढे वाटून गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केलाय। यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, RPI, मनसे, आवाडे, ताराराणी गट, यड्रावकर गट, जनस्वराज पक्षाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठा जल्लोष व्यक्त केला आहे। तसेच आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी फोन करून माजी आमदार सुरेश हाळवणकर, खासदार धैर्यशील माने यांना शुभेच्छा दिल्या। तसेच विजयाचे शिल्पकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोन करून अभिनंदन केले। तसेच इचलकरंजी शहरातील जिल्हा प्रमुख रवींद्र माने, अशोक स्वामी, विठ्ठल चोपडे, भाऊसो आवळे, रवी राजपुते यांनी देखील जल्लोष केला। तर इचलकरंजी शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी व महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। खासदार धैर्यशील माने यांनी हा विजय माझा एकट्याचा नसून संपूर्ण महायुतीच्या व ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला ते माझे मतदार राजा यांच्यासाठी मी इथून पुढे 5 वर्ष झुकून कामे करेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू राहील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ रोल मॉडेल बनवेल असेही सांगितले आहे।
एकच वादा आज मला मनापासूनचा आनंद आहे की माझ्या जनतेनं मला परत त्यांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली। सन्माननीय देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली ताकद, त्यांनी दाखवलेला विश्वास याला सार्थ ठरवण्याचं काम मी एक कार्यकर्ता म्हणून केलंय। देवेंद्रजींनी दिलेली साथ असेल, अजितदादांनी दिलेली साथ असेल, या मतदारसंघातील आम जनतेनं दाखवलेला विश्वास असेल आणि त्याच्या प्रेमातनं उतराई होण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये धैर्यशील माने एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे करेन। या कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी, सांगली जिल्ह्याचा लौकिक वाढवण्यासाठी रात्रंदिवस त्याच्यासाठी झटेल आणि महायुतीचा खासदार म्हणून या मतदारसंघाला सर्वांगीण विकासानं पुढे नेणं हे माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पाला एकनिष्ठ राहून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाची विकासाची उंची कशी वाढेल याच्याकडे पॉझिटिव्ह अँगलनं मी मागं जसं काम केलं त्याच पद्धतीने याही पुढे काम करत राहील। जी टीका माझ्यावर मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी झाली त्याचं उत्तर आज लोकांनी मतपेटीतनं या ठिकाणी दिलेलं आहे आणि परत एकदा विजयी गौडदौड या मतदारसंघातनं शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची, बाळासाहेब मानेंच्या विचाराची परत एकदा या ठिकाणी सुरू झाली। महायुतीच्या सर्व या नेत्यांनी आपल्याला दिलेली ताकद याच्यावर मला मनापासून आपल्या सर्वांचं या आपल्या मार्फत या ठिकाणी ऋण व्यक्त करायचं आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली कष्ट आज आतापर्यंत रात्रंदिवस ते या ठिकाणी झटत राहिले आणि त्याचं रूपांतर आज या ठिकाणी विजयामध्ये जाते। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये तुम्ही आघाडी घेतलेली आहे। विजय हा सत्याचा होतो, विजय हा प्रामाणिकतेचा होतो, विजय हा कर्तृत्वाचा होतो आणि विजय होत असताना सामान्य माणसानं, ज्या माणसानं प्रामाणिकपणे 5 वर्ष काम केलं, कदाचित मी पब्लिसिटीला कमी पडलो असेल पण काम करायला कमी पडलो नव्हतो। माझ्या आम जनतेशनी माझं काम जाणलं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माझ्यावर जो आरोप होत होता तो 5 वर्षामध्ये पुसून काढण्याचं काम मी कार्यकर्ता म्हणून करेन। गावागावापर्यंत मी स्वतः या ठिकाणी येईन, विकास गंगा घेऊन येईन आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। मुख्यमंत्र्यांनी विशेष तुमच्यासाठी कष्ट घेतले, अगदी पहाटेपर्यंत त्यांनी प्रवास करून अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या। कसं बघता एकूणच मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी जे तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला विश्वास हाच खऱ्या अर्थानं विजयाला कुंदन ठरला। पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारीच बदलावी अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालं होतं पण तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला। मी त्यांच्याबरोबर विश्वासानं आलो होतो आणि त्याच विश्वासानं त्यांनी माझ्या पाठीमागं खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली। जिल्ह्यातल्या नेत्यांची समजूत काढली, त्यांना या ठिकाणी एकत्र टीममध्ये घेतलं आणि ह्या सगळ्या टीमनं मला विजयी या ठिकाणी करण्याचं काम एकत्रपणे त्या ठिकाणी केलं। मी मुख्यमंत्र्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की महाराष्ट्राचा एकनाथ नावाचा असा मुख्यमंत्री की जो शब्दाला जपतो आणि शब्द खरा करून दाखवतो आणि त्या शब्दासाठी म्हणून मी परत एकदा या जनतेचे प्रश्न त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ते निश्चितपणे या मतदारसंघातल्या प्रश्नांना होकारात्मक प्रतिसाद देतील आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील याची मला खात्री आहे। तर मतदारसंघात बदलला असता असं महाविकास आघाडीचे नेते सांगतात। आता तर्कवितर्क लढवण्याला त्यांना वेळ आहे, त्यामुळे पुढची 5 वर्ष त्यांनी तर्कवितर्क लढवावेत। विजयी सलामी झालेली आहे, विजयी पताका परत एकदा भगवी पताका घेऊन धैर्यशील माने महायुतीचा खासदार दिल्ली दरबारी निघालाय। निश्चितच जे काय या ठिकाणी आरोप ते आतापर्यंत करत होते ते सगळे फोल ठरत जनतेनं परत एकदा विश्वास बहाल केलाय तो महायुतीच्या पाठीशी, धैर्यशील मानेच्या पाठीशी आणि एका खासदाराला परत एकदा त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। माझ्या विजयामध्ये अनेकांचे हात या ठिकाणी राहिलेले आहेत। मी उद्या त्या सर्व नेत्यांच्या भेटी त्या ठिकाणी घेणार आहे, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे। त्यामध्ये 2च गोष्टी आपल्या समोर मुद्दामून या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली। सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले। त्याचबरोबर आवाडे साहेब असतील, सन्माननीय यड्रावकर साहेब असतील, तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील, माडिक साहेब असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी, सतुभाऊ असतील, सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव भाऊंच्या पासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा जे हारी बाजी को जीतने वाला ही बाजीगर कहलाता है तसं आज सुरुवातीपासून सीट जाती के काय अशा पद्धतीचं वातावरण होतं पण जो जीता वही सिकंदर।
गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00.